सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. आज माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे. खरं म्हणजे मी एक साधी शिक्षिका, पण परिस्थितीमुळे नोकरीला लागले, नाहीतर संसारातच रमले असते. सरळ साधा विचार करणारी सिंपल अशी एक बाई किती ग्रेट पद्धतीने लिहू शकते हे तुम्हाला याच्यामधनं खरोखर कळू शकेल. या माणसांपासून आम्ही काही शिकावं असं मी विद्यार्थ्यांनाही सांगतो. आधी सांगितलं, वर्गात गेलो होतो तेव्हा, हे असामान्यत्व ज्याच्यात आहे त्याचा शोध तुम्ही घ्या, हे तुम्हालाही खूप प्रकारचा एक वेगळा आनंद मिळेल. तर कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा मध्यम वर्गात मोडणाऱ्या स्त्रिया ज्या नोकरी करायला घराबाहेर पडल्या, त्यांचं थोड्याफार फरकाने होणारी ससेहोलपण, येणारी आव्हानं आणि तारेवरची कसरत ही प्रत्येकच घरामध्ये सारखी असते. जसे प्रत्येक घरामध्ये झरोख्यातनं येणारे कवडसे सारखे असतात, तशीच ही वाटचालही सारखी असते. फरक फक्त एवढाच असतो त्या कवडशांकडे आपण कुठल्या नजरेने बघतो असा. उम्मा ह्या पहिल्या आजी अशा होत्या की परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलाचं स्वागत करत असताना त्यांच्या मनामध्ये निखळ आणि प्रसन्न असा आनंद होता. आता त्यांचं भाषण संपवताना त्या जे काही म्हणाल्या की मी खूप आनंदात जगले. आता आनंदात जगले हे किती मोठं टास्क आहे. आपण पुस्तकं वाचतो, निर्जीव अक्षरातनं कथा वाचतो, कादंबऱ्या वाचतो, लेखकाचा त्या व्यक्तीविषयीचा किंवा त्या घटनेविषयीचा दृष्टिकोन आपल्याला कळतो. पण अशा आत्मकथनातनं माणसं वाचायला मिळतात आणि माणसं वाचणं हे मला खूप छान वाटतं, कारण ते मला प्रत्येक क्षणाला खूप देत असतं, शिकवत असतं. ते कोणतरी म्हणले की ते असंच कुठेतरी राहिले असते अडगळीमध्ये किंवा माळ्यावरती, असे गाठोड्यामध्ये. मग कोणीतरी ते कधीतरी सांगितले असते, मग ते कुठेतरी विरून गेले असते काळाच्या ओघामध्ये. ते आता आपल्याकडे आहे आणि आपण म्हणते त्यामध्ये पुढच्या पिढीला ही सिम्प्लिसिटी, सामान्य जीवन जगून लोकांना असामान्य संदेश देणारे जे हे अनुभव आहेत ते अनुभव त्या पुस्तकामध्ये आहेत.